हॅलो, नमस्कार आणि स्वागत करते तुम्हाला लहान मोठ्या सर्वांचं इंडियन मॉम इन अमेरिका रेश्माज व्लॉग्समध्ये. तुम्ही जर इथे नवीन असाल तर मी रेश्मा आणि मी प्रत्येक आठवड्याला अमेरिकेतील माहितीपूर्ण टॉपिक्स आणि मॉमीज डेली ब्लॉग्सवरती व्हिडिओज अपलोड करते. जर तुम्हाला असे टॉपिक्स आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा या चॅनलला आणि या चॅनलचे सदस्य झाल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. नमस्कार मंडळी, जसं की तुम्ही बघितलात की माझी एक्सरसाइज वगैरे झालेली आहे आणि मी आता इथे आल्याबरोबर पुन्हा थोडंफार पाणी घेऊन बसले आहे, जेणेकरून तिच्याबरोबर कोणतरी असेल तर ती त्या गोष्टी करते. लहान मुलांचं असंच असतं. सो पाणी वगैरे पिऊन झालं आहे. तिने पण कोमट पाणी पिलं आणि तिच्यावर मी डिस्कस करते आहे की तिला लंचमध्ये काय आवडेल. इडली आहे आणि राईस बनवू का, चपाती रोल वगैरे बनवून देऊ असं मी तिला विचारत आहे. सो तिने सांगितलं ओके मम्मा, इडली चटणी ठीक आहे. सो तेच आता मी बनवायला ठेवलं आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये ती ॲक्च्युली लवकर ब्रेकफास्ट करत नाही. सो कधी मी पोहे, खिचडी किंवा कधी पॅनकेक असं असतं. पण पटकन आता पॅनकेक होईल, सो मी ते तिला दिलं आहे. ती इडली देणार आहे, सो मी तिला त्याच्यासाठी चटणी बनवायला घेतली आहे. आणि इथे मी थोड्या वेळाने चटणीची रेसिपी मी कशी बनवते तेही मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि त्याचबरोबर मी काही टिप्स देखील दिल्या आहेत, जसं की मी पिंक सॉल्ट यूज करते, कधी कधी ब्लॅक सॉल्ट यूज करते. सो अशाच थ्रू आउट द व्लॉग मी ज्या काही टिप्स देण्याचा प्रयत्न करू शकले त्या मी दिल्या आहे. सो होप तुम्हाला ते आवडेल. आणि इथे आता टिफिन वगैरे बनवून झाले आहे, जसं की चटणी, इडली आज दिवसाचा मेनू आहे. आणि त्याचबरोबर मी तिला सॅलड म्हणून काही कॅरेटचे स्लायसेस देते किंवा क्युकंबर देते. दोघांपैकी एक जे काही अवेलेबल असेल ते मी देण्याचा प्रयत्न करते तिच्या वेगवेगळ्या टिफिन्समध्ये. आणि काही आयडियाज मी शेअर केल्या आहेत तुमच्याबरोबर, त्या तुम्ही बघू शकता. सो आज मी तिला लंचमध्ये इडली आणि चटणी दिली आहे. त्याचबरोबर हे गोड म्हणून दिलं आहे. आणि क्रॅकर्स कधी कधी देते मी, कधी कधी बिस्किट देते ॲज अ स्नॅक म्हणून, आणि कधी कधी पेर देते. आणि काही लंच आयडियाज जर तुम्हाला म्हटलं तर कधी डोसा, चटणी, इडली असं असतं, तर कधी रोल असतात, कधी कर्ड राईस असतो. आणि त्याचबरोबर मी सॅलड वगैरे देतेच. आणि कधी कधी व्हेजिटेबल राईस देखील असतो. त्याचबरोबर तिला मशरूमची भाजी आवडते, सो तेही मी ॲड करण्याचा प्रयत्न करते. आणि असं झालं आहे तिचं लंच रेडी. आणि आता बघूया आपण तिच्या पुढच्या रुटीनकडे आहे. आणि रोज मी तिची काही वेगळी हेअरस्टाईल करत नाही, सो नॉर्मल करते. पण तिला कधी कधी असं बांधून आवडतं, सो तिला आहे तुम्ही बघितलात तिचे हे सिल्की आणि स्ट्रेट हेअर्स आहे. सो त्यासाठी मी ऑइलिंग करते आणि केस धुवून झाल्यावरती साध्या पाण्याने वॉश करते. आणि अशा पद्धतीने तिचे केस मी मेंटेन करते चांगले राहावेत म्हणून. आणि पुढे ती आता तिची फाईल चेक करत आहे, ज्यामध्ये ती नेहमी चेक करते की आज PE आहे, फिजिकल एक्सरसाइज आहे की वेगळं काही रुटीन आहे, लायब्ररी आहे, म्युझिक आहे. सो ते चेक करते आणि त्याप्रमाणे तिला फिजिकल एक्सरसाइजच्या वेळी शूज घालावे लागतात. आणि ते झाल्यावरती तिचं आता इथे जॅकेट घालून आणि हँड ग्लोव्ज घालून आणि कॅप घालून ती रेडी झाली आहे, कारण बाहेर भरपूर थंड आहे. आणि तिने शूज वगैरे घातले आहेत आणि अजून रेडी होत आहेत. सो तोपर्यंत थोडीशी मस्ती होते. आणि एकदा ती रेडी झाली की मग जाता जाता छानपैकी भेटून जाते ती. आर्या जात असताना तिला जरा शेवटपर्यंत मला बघायला भरपूर आवडतं. आणि इथे बेबीसाठी मी ओट्स हे कोणते ब्रँडचे आहे ते मी कॉस्कोमधून आणले आहे, ते तुमच्यावर मी शेअर केलं आहे. आणि ते थोडेफार रोस्ट करून गोल्डन ब्राऊन झाले की मी अशी त्याची पावडर करून घेते. आणि हे 2-3 दिवसाची मी बनवून ठेवते. मी जास्त नाही बनवून ठेवत, पुन्हा नवीन बनवते 2-3 दिवसाने. आणि ही ड्रायनट्सची पावडर आहे.
जी की मी सकाळचं तिला देण्याचा प्रयत्न करते. यामध्ये खजूर आहे जेणेकरून त्याचा गोडवा येतो, अदरवाईज मी साखर आणि गूळ टाकत नाही. तो ही थोड्या वेळाने तयार होईल, तोपर्यंत मी माझा ब्रेकफास्ट करून घेते आहे, इडली चटणी. आणि माझा ब्रेकफास्ट झाला की मी मैत्रीला देखील भरवायला घेईन, तोपर्यंत ती खेळते आहे. सो इथे आता मैत्रीची देखील पॉरेज तयार झाला आहे ओट्सचं. सो मी आता ते तिला भरवून घेईन. हाय करा, हाय, हॅलो बोल मम्मा. मम्मा बोला, मम्मा. मम्मा मम्मा बोला, मम्मा मम्मा. छान, किती छान, किती छान ते बोलली. सो आता मी तिला भरवून घेते तोपर्यंत. आणि तिचं ॲक्च्युली हाच रुटीन असतो, मी तिला खुर्चीवरती बसवते जेणेकरून ती भरपूर सगळ्या ठिकाणी पळत राहते. बाजूला फक्त अशी गाणी लावून ठेवतो जेणेकरून ते ऐकते आणि ऐकत ऐकत तिला खायला होतं. आम्ही दाखवत नाही तिला स्क्रीन. सो स्क्रीन टाईम मी जेवताना तर अजिबात देत नाही. सो तिच्यासाठी आम्ही असे वेगवेगळे बुक्स मागवले आहेत मी ऑनलाईन, ॲमेझॉनवरनं मागवले आहेत मी. हे म्हणजे क्लोथ मटेरियल आहे, पॉलिस्टर आहे आय थिंक. सो यामध्ये हे लाईक नंबर्सचं आहे, मी तुम्हाला दुसरे देखील दाखवेन. ते 1 to 10 आहे तसे. हे दुसरं आहे म्युझिक इन्स्ट्रुमेंटचं, असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स यामध्ये दिलेले आहेत. दुसरं आहे शेप्सचा. सो हे तिने जरी तोंडात घातलं तरी धुण्यासारखं आहे. सो खराब झाले तरी आपण धुवू शकतो. आणि आहे ॲनिमल्सचा, पण बेसिक जे काही ते लोक देऊ शकतात. आणि दुसरं झालं सी वर्ल्ड, म्हणजे आता हे पाण्यातले ॲनिमल्स. सो असे आहे. हे आहे ट्रान्सपोर्टेशनचं. आहे बाउल मैत्रीचं, आणि हे मॅशर आहे त्याबरोबर आलं होतं. हे आर्याच्या वेळेस आम्ही घेतलं होतं. सो मी काही जास्त वेळ ह्यावेळी परचेस नाही केलं आहे. जे प्लास्टिक कंटेनर सिलिकॉनचे म्हणा किंवा प्लास्टिकचे मी अवॉइड करते. फक्त यामध्ये फ्रूट मॅश करण्यासाठी मी देते, अदरवाईज गरम वस्तू मी अशा स्टीलच्या भांडी किंवा आपले जे काही असतात युटेन्सिल्स त्यामध्येच मी हे देते. सो मैत्रीचं भरून झालं आहे ब्रेकफास्ट वगैरे. आणि आता मी लंच प्रिपरेशन करायला घेतली आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता मी भाजी बनवणार, त्यात ही डाळ टाकणार आहे. सो मी ती धुवून वगैरे ठेवते आहे. आणि मी मुगाची आमटी बनवणार आहे. सो त्यासाठी मी कधी कधी मसाला यूज करते, कधी कधी असं देखील बनवते. सो हा कांदा खोबऱ्याचा मसाला म्हणजे प्रिपेअर करते आहे. आणि त्याचबरोबर इथे बाजूला भात देखील होत आहे. आता भाजी बनवली आहे आणि त्याचबरोबर मी त्याची रेसिपी देखील वरती शेअर केली आहे, तुम्ही बघू शकता. आणि डाळ मी थोडी सुरुवातीला फोडणीला देताना हळद, मसाला आणि डाळ थोडंसं सॉटे करून घेते जेणेकरून टेस्ट चांगली येते. आणि मी कोणत्याही भाज्या ॲडव्हान्समध्ये कट वगैरे करून ठेवत नाही, कारण त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू फार कमी होते. त्यात तर ओव्हरकुक झाली तर अजून त्याची व्हॅल्यू कमी होते. सो मी ट्राय करते की जेवणाच्या जस्ट आधीच मी जी काही प्रिपरेशन आहे ती करण्याचा प्रयत्न करते. सो आता हा मसाला मी मिक्सरला वगैरे लावून घेतला आहे. आमटी देखील फोडणीला देत आहे. त्यात तुम्ही बघू शकता की मी कोरिएंडर स्टेम्स देखील कधी कधी फोडणीला टाकते. सो चांगली टेस्ट येते. आणि इथे बाजूला तुम्ही राईट साईडला बघू शकता मी रेसिपी देखील शेअर केली आहे, होप तुम्हाला आवडेल. आणि ॲक्च्युली हा मसाला देखील भाजलेला आहे आणि मूग देखील मी भाजून बॉईल करून घेतले आहे. सो एकंदरीत जास्त ओव्हरकुक करायचं नाही आहे. सो एकदा एक उकळी आली की सगळं रेडी होतं आपलं आमटी. सो मी ओव्हरकुक देखील करणं टाळते जेवणाच्या बाबतीत. आणि मीठ एकदाच टाकायचं जेणेकरून तुम्ही एकदा ते उकळ आलं ना की ते चांगलं मीठ त्यामध्ये मिक्स होतं. आता पुढे वळूया आपण. पुढे मी चपाती वगैरे देखील करून घेणार आहे.
मिलिंद मला वीकेंडला तर हेल्प करतातच, पण बिग डेजमध्ये देखील मला डिनरसाठी कधी ना कधी त्यांची हेल्प नक्कीच असते. चपात्या झाल्यावरती माझं पूर्ण जेवण झालं आहे. जसं की तुम्ही बघू शकता मी बनवलं आहे भाजी, आमटी, भाजी आणि भात आणि चपात्या. सो 2 चपात्या आणि असा भात. हे मी फ्रायडे किंवा सॅटर्डेलाच असं असतं. असं आता मी आले आहे डॉक्टरांच्या इथे. माझी अपॉइंटमेंट होती ब्लड टेस्टची. ओके, सो शॅल आय गो और शी विल कॉल मी? Yes, just have a seat and she will call you back. ओके, शुअर, थँक्स. होण्यासाठी इथे मी थांबले आहे. थोड्या वेळाने जरा मी माझ्या प्रेग्नेन्सीच्या सगळ्या टेस्टसाठी आणि चेकअपसाठी इथे चालू होते. शांत आहे. सो ब्लड ड्रॉ आताच करून झालं. तुम्ही बघू शकता हे लॉबी आहे आणि तुम्हाला दाखवते मी. आणि इथे असं तसं छान अरेंजमेंट असते. जवळजवळ वॉशरूम्स वगैरे आणि प्रत्येकाच्या सगळं छान करून ठेवलेलं असतं. असा हा बाजूचा परिसर आहे. छान असं डेकोरेशन तर प्रत्येक ठिकाणीच असतं. चालू घरी मी आधी औषध घेणार आणि मग जाणार लायब्ररीत, कारण लायब्ररीचं बुक झाले 3 दिवस घ्यायचं बाकी आहे. मी कुरुबरला जाऊन आले. सो आता जाऊया लायब्ररीमध्ये. आज वेदर छान आहे बाहेर. बरं झालं मी आले, म्हणजे आजचाच दिवस ठरला, कारण आज मस्तपैकी ऊन पण आहे आणि थंड पण कमी आहे, एवढं नाही आहे फार. सो बेबीला एकदम जास्त थंड ह्याच्यात जायला तेवढंच टेन्शन येतं की बेबीला परत फक्त बाहेर काढा आणि ठेवा, त्यामुळे तिला थंडी वाजते. मला असं वाटायचं इंडियातच रस्ते वगैरे क्रॉस करतात लोक, गाड्या वगैरे चालू असताना काळजी घेत असतात, पण रिस्की आहे ना ते. इथे देखील लोक तशीच करतात कधी कधी. सो इथे लायब्ररी, मी आता पटकन जाऊन येते. से हाय, काय हाय, हाय केलं तू. सो इथे तुम्ही बघू शकता बुक्सची रिटर्न्स इथे देखील आहे. सो आपण इथूनही रिटर्न करू शकतो. सो मी इथूनच रिटर्न केलं, मला आज जायची गरज नाही.
आम्ही घरी गेल्यानंतर संध्याकाळी थोडा आराम केला आणि चहा वगैरे झाला आहे. आता रात्रीचं डिनर बनवायची प्रिपरेशन आहे. मी डिनर ऑलरेडी करून झाले आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. सो आता इथे मैत्रीची अंघोळ वगैरे घालून घेते आणि तिचं थोडा वेळ मी तिला बसवते, डोकं वगैरे पुसते आणि तिला 1-2 किंवा 5 मिनटं मी बसवते. नंतर असं तिला काजळ आणि पावडर वगैरे थोडीशी लावून घेते. मी पावडर फक्त तिला हातापायात घाम येतो तिथेच लावते आणि जास्त पूर्ण तोंडाला वगैरे लावत नाही. मैत्री आमची रेडी झाली. आता आम्ही जातो जेवायला. या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला. सो इथे मी बनवली आहे मिक्स व्हेजिटेबल भाजी, ज्यामध्ये कॅरट, बीटरूट, कॅप्सिकम, ग्रीन पीस आणि बॉईल्ड पोटॅटो आहेत आणि थोडंफार मी पावभाजी मसाला टाकला आहे. आणि त्याचबरोबर मी डोश्यामध्ये आपले जे शेवग्याची पानं असतात ती मी ड्राय करून घेतली होती आणि ते ड्राय ठेवले आहेत. तेच मी असं कधी डोसा किंवा चपातीमध्ये ॲड करते, जेणेकरून तेही भाजी खाली जाते, अदरवाईज अशीच कोणी खात नाही. सो ते आमचा डिनर झाला आणि त्याचबरोबर मी नंतर आता मैत्रीची जी भरडी आहे, जसे की डाळ आणि राईस मी रोस्ट करून त्याची पावडर बनवून ठेवते. त्यामध्ये मी गाजर, वाटाणा हे देखील टाकते आणि तेच तिला मी भरवते आणि थोडीफार मला तिला खेळत भरवावं लागतं. सो आर्या पण देखील इथे मदत करते, थोडंफार तिला नाचून दाखवते. तिचं अशा प्रकारे तिचा डिनर होतो. आणि तुम्ही बघू शकता इथे मी उद्यासाठी काही कडधान्य भिजत ठेवत आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.